नमस्कार मित्रांनो, मी योगेश पाटील योगी इलेक्ट्रिकलकडून. आज आपण आलेलो आहे रामचंद्रनगर इथं 1402 फ्लॅट नंबरमध्ये स्विचेस लावायला. हे बघा, स्विच प्लेट लावण्याचं काम चालू आहे. अशा प्लेटा लटकवलेल्या आहेत. आपण असे जॉईंट वगैरे मारून एकदम प्रॉपर पद्धतीने स्विच बोर्ड भरतो. लूपिंग वगैरे सर्व इथं बोल्ट बोळा क्रॉस वायर वगैरे काही टाकत नाही. एकदम प्रॉपर पद्धतीने हे बघा, हे सर्व मटेरियल असं पडलेले आहेत. स्विच बोर्ड पडलेले आहेत. इथं अजून परत ढिगार पडलेला आहे. हे सर्व प्लेटा बनवायच्या आहेत. जेवणाचा कार्यक्रम चालू होता आमचा. जेवण वगैरे झालं. हे बघा, ही प्लेट 6 मॉडेलची प्लेट आहे. त्याच्यात एक सॉकेटचं स्विच, एक बाहेर लाईटिंग पॉईंटसाठी सॉकेट काढलेलं त्याचं स्विच, एक आकाशकंदीलचं आणि एक सरफेस लाईटचं बाल्कनीमध्ये. हा सरफेस लाईटसाठी, तो आकाशकंदीलसाठी, आणि तिथं एक प्लग आहे तो लाईटिंगसाठी. सर्व प्रकारचे इथं नियोजन केलेलं आहे. त्याच्यानंतर ही LOG CAT 6ची केबल आहे. दरवाजाच्या बाहेर व्हिडिओ डोअर फोन लागेल त्याचं युनिट. तिथून MCB बॉक्स आणि तिथून येईल या 6 मॉडेलच्या बोर्डपाशी. इथं व्हिडिओ डोअर फोनचं युनिट लागणार आहे. त्याच्यासाठी आपण हे टाकलेली आहे CAT 6. नंतर किचनमध्ये हा मेन बोर्ड. ह्या सर्व वायरी जॉईंट मारून आपण वरती एका पाईपात टाकून देतो. हे बघा, एवढ्या न्यूट्रल वायर आहेत. ह्या सर्व आपण पाईपात टाकून त्याच्यातनं एक न्यूट्रल लूपिंग काढतो सॉकेटसाठी. आर्थिंगचंही तसंच करणार आहोत आपण. त्याच्यानंतर हे इन्व्हर्टर हे लूपिंग केली, त्याचे 3 छडे बाहेर काढले. एक लाईट पॉईंटसाठी, दुसरा झिरो लाईटसाठी, एक फॅनसाठी. एक एक्स्ट्रा लाईट पण आपण MSCBवर द्यायचा. त्याच्यानंतर ही मेन, हा जो ब्ल्यू फेज आहे 2.5चा, हा MC मधून आलेला आहे. हे 1.5चे 2 रेड आहेत. एक आहे तर त्या स्विच बोर्डला गेलेला आहे आणि एक इथून फ्लोरिंगने या स्विच बोर्डला गेलेला आहे. ही सर्व लूपिंग. त्याच्यानंतर जे पॉवर पॉईंटचा आहे तोही फेज आपला स्पेशल येतो. ही 2.5 इनकमिंग, ही 2.5 आउटगोईंग. त्याच्यानंतर ही पण 2.5 आउटगोईंग. याचा आपण जॉईंट मारून आतमध्ये ठेवून दिलेला आहे, कारण की इथं पॉवरचं आपलं काहीच काम नाही. ह्या 4 ऑफ आहेत. एक फॅन, एक आपला एक लाईट पॉईंट, दुसरा लाईट पॉईंट आणि हा तिसरा ट्यूब पॉईंट. म्हणजे 3 लाईट पण अशी आहेत. एक इथं लाईट पॉईंट, फॅन पॉईंट, परत लाईट पॉईंट, त्याच्यानंतर ट्यूबलाईट पॉईंट. हे सर्व या बोर्डावरून कंट्रोल होतं. त्याच्यानंतर स्विचसाठी आपण खाली सॉकेट देतो. त्याचं स्विच वरती राहील. हे बघा, हे फ्रीजचं स्विच. त्याच्यानंतर हे ॲक्वागार्डसाठी, हे एक्झॉस्टसाठी आणि इथं एक प्लग पॉईंट दिलेला आहे. हे बघा, ॲक्वागार्डसाठी 2 मॉडेलचं स्विच बोर्ड आहे. याच्यावर सॉकेट बसेल. हे कनेक्टर जे लावलेले आहे ते आपला एक्झॉस्ट पॉईंटसाठी. त्याच्यानंतर इथं 2 सॉकेटचा बोर्ड आहे. आपला एक पॉवर पॉईंट आणि एक साधा, असे दोन्ही प्लग इथं दिलेले आहेत. वायरिंग बघू शकता तुम्ही. 2.5चे प्रॉपर आपण आणलेली आहे, 1.5ची प्रॉपर आणलेली आहे. न्यूट्रल पण सेपरेट 2 आणलेले आहेत. न्यूट्रल पण स्पेशल राहते आणि फेज पण स्पेशल राहतो. हा 1.5चा जो फेज आहे हा 6 एम्पियरसाठी आणि हा 2.5चा जो आहे 16 एम्पियरसाठी. तशी न्यूट्रल पण 1.5ची ही 2.5ची. आणि ही जी ग्रे इन्व्हर्टरची आपण वायर एक्स्ट्रा आणून इथं टेप मारून ठेवलेली. भविष्यात कधी यांना एखादा पॉईंट इन्व्हर्टर करायचा आहे तर ते या बोर्डने इन्व्हर्टर करू शकतात. या पद्धतीने आपलं प्रॉपर वर्किंग चालतं. तर आता इथं हा MCB बॉक्स आहे, काचा मारून झालेला. इथं पॅक केला की त्याच्यानंतर आपला MCB बॉक्स फिट होईल. इथून आता ही फायबर ऑप्टिकची केबल टाकायचं काम चालू आहे. इथून सरळ स्ट्रेट बाहेर राहील आपली फायबर ऑप्टिक केबल. त्याच्यानंतर हा आपला आहे कॉमन वॉश बेसिन. इथं एक लाईट पॉईंट. त्याच्यानंतर इथं हे आपला काय म्हणतात वॉशिंग मशीन लावण्यासाठी स्विच बोर्ड काढलेला आहे. हे बघा, त्यालाही 2.5चा फेज सेपरेट आहे येलो कलरचा. हा 1.5चा स्विचसाठी स्पेशल लाईट पॉईंटसाठी. आता पूर्ण बोर्ड भरलेला आहे आपण. हे बघा, कुठं वायर आपली बाहेर वगैरे काही राहत नाही जास्त.
एकदम प्रॉपर पद्धतीने स्विच बोर्ड भरलेला राहतो. त्याच्यानंतर हे बाथरूम आहे. या बाथरूमला इथं ॲक्वागार्ड आलं, गिजरचा बोर्ड आहे. त्याच्यानंतर वरती लाईट पॉईंट, खिडकीच्या शेजारी एक्झॉस्ट फॅन. आता या दोघांचं ऑपरेट इथं आहे आपलं. आता हे बघा, हा ग्रे इन्व्हर्टर लाईट पण राहील आणि रेड आपला MSCBचा, याच्यावर आपला एक्झॉस्ट फॅन राहील. असा स्विच बोर्ड. त्याच्यानंतर आता या बेडरूममधलं बघू आपण. या बेडरूममध्ये अजून माझं काम चालू आहे जॉईंट मारायचं. बघा या पद्धतीने मी जॉईंट मारतो. सर्व वायर न्यूट्रल सेपरेट करून घेतो. त्यांना एक लूपिंग केली की बोर्डात टाकून द्यायची, जसं मी तुम्हाला किचनमध्ये सांगितले त्या पद्धतीने. तर सेम लूपिंग इन्व्हर्टरची, सेम लूपिंग पॉवरची अशी केलेली. इथं हा ACचा पेज सेपरेट आलेला आहे. हा आपला MSCBचा मेन बोर्डासाठी सेपरेट पेज आहे. ही जी येल्लो ही ACची ऑफ वायर आहे. हे येल्लो लाईट पॉईंटची ऑफ वायर. आणि ही जी ही आपली ब्ल्यू फॅनची ऑफ वायर आहे. हे बघा, मी आता जेव्हा जॉईंट मारतो त्यावेळेस ही अशी मोकळी ठेवलेली, म्हणजे हिला आपल्याला रेग्युलेटरमध्ये कनेक्ट करायची जॉईंट मारून. आणि हे जे आहेत हे तुम्ही बघू शकता, यांना लूप केलेलं आहे. याच्यासाठी लूप केलं आहे की हे स्विचमध्ये टाकायचं आहेत आपल्याला. आणि 2.5ची वायर मी एवढी शिल्लक असतो, जेणेकरून आपल्या स्विचच्या वायर जास्त वायर यायला नको. एकदम प्रॉपर ह्या पद्धतीने आपली वायरिंग. आणि आता हा बेडच्या साईड टेबलसाठी स्विच बोर्ड आहे. इथं नंतर कटिंग करून आपण साईड टेबलवर तो बोर्ड आणणार आहे. ही टेलिफोनची वायर आहे. त्याच्यानंतर ही तसंच इन्व्हर्टर. आता लूपिंग करताना मी रडीतच लूपिंग करून घेतो, म्हणजे बोर्ड भरायची गरज राहत नाही आपल्याला. तिथं 2 सॉकेट आहेत म्हणून ही एक सॉकेटची इन्कमिंग आलेली नाही, याच्यावरून एक लूप केलेलं आहे. तसंच ही MSCBचा सप्लाय. परत ही न्यूट्रलला तसंच लूप केलेलं आहे. सेम ह्याच पद्धतीने आता इथलं हे मास्टर बेडरूमचं बाथरूम आहे. याला एक इन्व्हर्टर, एक MSCB, दोन ऑफ अशा एक लाईट पॉईंट आणि एक एक्झॉस्ट फॅन. हे बघा, समोर एक्झॉस्ट फॅनसाठी, वरती लाईट पॉईंटसाठी. आणि त्याच्यानंतर हे आपला गिजर स्विच बोर्ड आहे. हा इथं गिजर पॉईंट आहे, त्याचा स्विच बोर्ड. तर तुम्हाला अशा पद्धतीने वायरिंग वगैरेचे व्हिडिओ वगैरे बघायचे असतील किंवा नॉलेज घ्यायचं असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. लाईक, कमेंट आणि शेअर 100% करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.